नमस्कार मित्रांनो, आपल्या नाशिकमध्ये तारवाला नगरची जी दुर्घटना घडली ती बऱ्याच जणांनी पाहिली असेल आणि काहींनी ती यूट्यूबवर बातम्यांमध्ये पाहिली असेल। अत्यंत दुर्दैवी रीतीने बेळे कुटुंबियांवर या रस्ते अपघाताचं जे खूप मोठे संकट आहे ते कोसळलेले आहे। मायलेकी दोन्ही गाडीवरून चालल्या होत्या आणि खड्ड्यामुळे त्यातल्या ज्या बेळे मावशी आहेत त्या मागच्या मागे पडल्या आणि त्यांच्या मेंदूला इतकी जबर अशी दुखापत झालेली आहे की त्यांची अगदी कवटी फुटून गेलेली आहे। सध्या त्या कोमात आहेत। नाशिककर मित्रांनो, भावा बहिणींनो, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, रस्त्याने चालताना या गोष्टीचं भान ठेवा की आपल्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जी कामं सुरू आहेत त्या कामांमुळे रस्ते खणलेले आहेत। काही ठिकाणी रस्त्यांचं आत्ताही काम चालू आहे, काही ठिकाणी काम झालेलं आहे। मातीने जे खड्डे बुजवलेले आहेत ते मागच्या आठवड्यात जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे खड्डे खचलेले आहेत। चुकून जरी आपली गाडी रोडच्या खाली उतरली तरी त्या खड्ड्यामध्ये जाऊ शकते आणि आपल्याला त्या अपघाताचा सामना करावा लागू शकतो आणि येऊ नये अशी वेळ आपल्यावर येऊ शकते। माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना धावपळ आहे, आपल्याला नोकरीवर जायचं आहे, शाळेत जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे। त्या प्रत्येक ठिकाणी आपण रोज वेळेवरच जातो, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे। पण आपण खूप वेळेवर गेलो म्हणून कुणी आपला सत्कारही करणार नाही आणि आपल्याला थोडा उशीर झाला म्हणून कुणी आपल्याला फासावर लटकवणार नाही आहे। म्हणून सरसलामत तो पगडी 50 या गोष्टीची काळजी घ्या। आपण जिवंत असलो तर ह्या सगळ्याचा उपयोग आहे। म्हणून हात जोडून विनवते, रस्त्यांच्या खड्ड्यांचे भान ठेवा। बाईक असेल, कार असेल, सायकल असेल किंवा तुम्ही अगदी पायी चालत असाल तर या सगळ्या गोष्टींच्या आजूबाजूच्या परिसराचं, आजूबाजूच्या वाहनांचं, आजूबाजूच्या गर्दीचं, ट्रॅफिकचं भान ठेवा आणि स्वतःचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रवास करा। कारण शेवटी आपण जगणं हे जास्त महत्त्वाचं आहे, सिंहस्थ आपल्यालाही बघायचं आहे। नमस्कार।